मात्र युक्तिवादादरम्यान नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आता समोर आलेले आहेत हे जाणून घ्या. तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, नेमका आत्ताचा काय ताजा अहवाल आहे, नेमकं काय आता कोर्टात सुरू आहे? बिलकुल कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी व्हीपच्या मुद्द्यावरूनच आता युक्तिवाद करण्यासाठी सुरू केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की व्हीप आमचा होता, व्हीप कोणताही बदलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना नव्हता आणि व्हीप जो आहे तो उद्धव ठाकरे यांनीच नेमला होता. त्यामुळे व्हीप आमच्याकडेच होता, व्हीप आम्हीच जारी केला होता. मात्र विधानसभा अध्यक्षांची निवड हे होऊ शकत नाही असं सुद्धा आम्ही सांगितलं होतं, कारण व्हीप आम्ही केला होता. परंतु व्हीपच्या विरोधामध्ये जाऊन ही निवड केली गेली तर ही चुकीची आहे. निवड ही या निवडीच्या मागं त्रुटी आहे असा सुद्धा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर की ठाकरेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली गेली होती यापूर्वीच्या, त्यांच्याच नेतृत्वात पक्षाचं चिन्ह मिळालं होतं आणि तरी सुद्धा त्यांना मान्यता देण्याची गरज का वाटत नव्हती विधानसभा अध्यक्षांना आणि निवडणूक आयोग दोघांना पण, असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. मात्र आता भरत गोगावले यांच्या संदर्भामध्येच हा युक्तिवाद चालू आहे की जर व्हीप जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच व्हीप होता तर मग स्वतंत्र व्हीप जो आहे तो एकनाथ शिंदे कसं काय देऊ शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा व्हीप, कारण विधिमंडळ पक्ष फुटला होता परंतु राजकीय पक्ष अद्याप तसाच होता आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी व्हीप जो आहे तो जारी करायला सांगितला होता. मात्र त्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे या संपूर्ण आमदारांनी आणि म्हणून त्यांचं अपात्रता होणं हे गरजेचं होतं, परंतु तसं घडलेलं नाही. विधानसभा अध्यक्षांच्यावर थेट आरोप जे आहे किंवा आक्षेप जे आहेत ते नोंदवलेत कपिल सिब्बल. निश्चित. पुन्हा एकदा अभय सरांकडे आपण चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. अभय सर, बहुसंख्य आमदार म्हणजे पक्ष हा निष्कर्ष चुकीचा आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मात्र प्रामुख्यानं किंवा ढोबळमानाने संख्याबळाचाच एक महत्त्वाचा मुद्दा असतो. संख्याबळ जिथे जास्त तिथे हा पक्ष ग्राह्य धरला जातो. मग नेमकं त्यांचा सांगण्याचा काय प्रयत्न आहे? कॉन्ट्राडिक्टरी कुठेतरी हा सगळा विधानांचा आपल्याला स्टेटमेंटचा हे पाहायला मिळतोय का? नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोग जो निर्णय घेतो पक्षाच्या संदर्भात तेव्हा पक्षातलं संख्याबळ लक्षात घेतो. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने निर्णय घेताना सांगितलं की तुमची घटना जी आहे त्या घटनेप्रमाणे ते झालेले जे बदल होते त्याच्या संदर्भात आमच्याकडे सूचना नाही. तुमची 2018ची घटना आमच्याकडे रेकॉर्डवर नाही आहे. दुसरं असं आहे की या संदर्भात पक्षातल्या नियुक्त्या आहेत किंवा त्यातलं संख्याबळ बघायचं झालं तर त्याचा आधार त्यातल्या अनेक नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्या लोकशाही मार्गाने झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्या सगळ्या बाबी विचारात घेता येणार नाहीत. मग टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये आम्ही फक्त आमदार गृहीत धरतो आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीमधलं किती बहुमत आहे त्याप्रमाणे आम्ही हा निर्णय देतो. त्यांनी तो अधिकारात त्याचा वापरला आणि टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये त्यांनी जे त्याला आधार घेतलेला आहे तो वैध आहे का नाही हा एक प्रश्न झाला. पण याच आधारावर जर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत असतील तर हे ट्रिपल टेस्ट वगैरे हे अधिकार विधानसभा अध्यक्षांना 10 शेड्यूलने दिलेले नाही असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्याच्यामुळे मुळात म्हणजे निवडणूक आयोगाने चुकीचं त्याचं इंटरप्रिटेशन केलं असं म्हणता येईल. सर, काही क्षणांसाठी थांबवते, ही चर्चा आपण करणार आहोत. मात्र एक अपडेट हाती येते ती पाहूयात. अधिकृत कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत असंही सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मुख्य नेता या पदाची माहिती आयोगाला दिलेली का असा बागची यांचा सवाल आहे. अधिकृत कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत असं उत्तर त्यांनी दिलं आहे. मुख्य नेता या पदाची माहिती आयोगाला दिलेली आहे का असा सवाल कोर्टाच्या वतीनं खंडपीठाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आणि या सगळ्या संदर्भात भाष्य करत असताना, युक्तिवाद करत असताना एक महत्त्वाचा युक्तिवाद असा आहे की अधिकृत कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. अभय सर, आपण काय मुद्दा सांगत होता तो पूर्ण करा. नाही, या संदर्भात मुख्य नेत्यांचा आपला आत्ताचा प्रश्न आलेला आहे. तर मुख्य नेता म्हणजे जसं शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख हे पद गोठवून शिवसेना पक्ष प्रमुख हे नवीन पद निर्माण केलं आणि त्या संदर्भात ते निवडणूक आयोगाला कळवलं असं सांगतायत. निवडणूक आयोगाकडून जो सांगितलं जात आहे किंवा शिंदे गटाकडून जो युक्तिवाद होतोय त्यामध्ये हे रेकॉर्डवर माहिती नाही असा अर्थ दिला. पुढच्या काळामध्ये जेव्हा राजकीय पक्ष म्हणून मूळ राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळाली आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना देण्यात आलं त्याच्यानंतरची ही डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने म्हणजे जी की मूळ शिवसेना म्हणून त्यांना अधिकार मिळाला त्यांनी हे मुख्य नेता पद नंतर निर्माण करून ते निवडणूक आयोगाला कळवलं
असं त्यांच्या पूर्वीच्या युक्तिवादामध्ये समोर आलेलं आहे. आणि ही बाब आता ते की ज्या दिवशी हे पक्षाची फूट म्हणून आम्हाला मान्यता द्या म्हणून गेले निवडणूक आयोगाने, तेव्हा हे पद नव्हतं. ही बाब मला वाटतं की आता अधोरेखित केली जाते. ही चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे, मात्र ॲडव्होकेट विजयसिंग ठोंबरे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासह सुद्धा या सगळ्या संदर्भात आपण अधिकचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीवर. आजचा जो सगळा युक्तिवाद आपण पाहतोय, एकंदरीतच विधानसभा अध्यक्ष आणि अपात्रता या दोन मुद्द्यांच्या भोवती सगळा हा युक्तिवाद फिरतोय. आपण या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल, कसं पाहाल? हे बघा, मी एक वकील म्हणून आपल्याला आवर्जून नमूद करू इच्छितो की हा जो संपूर्ण कायदा आहे हा संविधानावरती चालतो. संविधानामध्ये पक्षफूट, कोण किती संख्या कुठे गेली ह्या संदर्भातला अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो किती प्रभावी आहे याचं विश्लेषण आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये अनेक मुद्दे डिक्लेअर केले गेले की पक्ष संघटना म्हणजे त्यांनी केलेलं कॉन्स्टिट्यूशन महत्वाचं का पक्षाचा गट महत्वाचा का पक्षाची संख्या महत्वाची, त्या संदर्भात कपिल सिब्बल सर आता त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करतात. परंतु इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला आहे तो काही फायनल निर्णय नाही. त्या निर्णयाच्या विरुद्ध जे आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे त्याच्यामध्ये निर्णय जो आता येतोय तो आपण पाहू शकतो. परंतु अँटी डिफेक्शन प्रिन्सिपल जे आहे भारतामध्ये संविधानामध्ये जे दिलेलं आहे ते किती प्रभावी आहे ते ह्या निर्णयामध्ये आपल्याला आता कळून येऊ शकतं की अँटी डिफेक्शन प्रिन्सिपल नुसार कोणी किती आपापला गट घेऊन कुणाकडे देऊ शकतो. याच्यामध्ये मूळतः जर आपण प्राथमिक दृष्ट्या जर पाहिलं कॉन्स्टिट्यूशनसाठीचं की मतदार जो आहे तो मतदार एखाद्याला ज्या तिकिटावरती माणूस निवडून आलेला आहे किंवा आमदार असेल खासदार असेल त्या तिकिटाशी निगडीत तो त्याचं मत देतो. मग तो मत दिल्यानंतर त्याला अधिकार आहे का की स्वतःचा गट घेऊन दुसरीकडे जाणं. त्या अँटी डिफेक्शन प्रिन्सिपलमध्ये ह्याला नाही अशी तरतूद आहे. हे प्रथमदर्शनी मी आपल्याला सांगतो. दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामधला ठराविक गट आहे तो जर विचारधारा घेऊन जर दुसऱ्या गटाकडे किंवा दुसऱ्या पक्षाकडे जर सामील झाला तर त्या संदर्भातलं अँटी डिफेक्शन प्रिन्सिपलचं जे आता चिरफाड करून त्याच्यामध्ये जे आपल्याला अभ्यासपूर्ण जे महत्वाची मांडणी करतात त्या संदर्भात आता आर्ग्युमेंट चालू आहे आणि त्याचा आपल्याला लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये आपल्याला दिसून येईल असं वाटतं. निश्चित. सर यावरच आपल्याला पुन्हा एकदा चर्चा करायची आहे, मात्र कोर्टात नेमकं काय सुरू आहे याची ताजी अपडेट जाणून घ्यात. रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, बिलकुल, कारण कोर्टामध्ये जी शिवसेनेची घटना आहे त्या संदर्भामध्ये युक्तिवाद चालू आहे आणि या संदर्भामध्ये कोर्टामध्ये युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे की सुभाष देसाई प्रकरणामध्ये कोर्टानं सांगितलं होतं की जर विरोधी गटाकडे पक्षाची जर घटना असेल 2 किंवा अधिक अगत्य जर असतील तर विधानसभा अध्यक्षांनी प्रतिस्पर्धी गट निर्माण होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला अर्जाचा विचार करायला पाहिजे होता. म्हणजेच की एकीकडे निवडणूक आयोगाकडे जी 1999ची घटना होती त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे होता. विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला अपात्रतेचा, परंतु त्यापूर्वी या मुद्द्याचा पण विचार करायला पाहिजे होता. मूळची घटना नेमकी कोणती आहे याचा पण विचार करायला पाहिजे होता, परंतु घटनेचा विचार करण्यात आला नाही आणि निवडणूक आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे. तर त्यामुळे ही जी त्रुटी होती, ही जी चूक होती ती कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. निश्चित. पुन्हा एकदा मी विजयसिंग सर यांच्याकडे जाणार आहे. सर, एक महत्वाचा युक्तिवाद यामध्ये जो पाहायला मिळतोय, शिंदेकडे गेलेले सगळे आमदार हे अपात्रच आहेत असं जे सांगितलं जात आहे, त्यासाठी सिब्बल यांचे नेमके कोणते निकष आहेत, आधार आहेत, ज्या आधारे त्यांनी हा युक्तिवाद सगळा केला? हे बघा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विधानसभा अध्यक्ष किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय आहे आणि ह्याच्या संदर्भातच सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी चालू आहे. जसं की त्यांनी सांगितलं की ज्या पक्षाच्या घटना आहेत त्या घटना बदलल्या गेल्या किंवा त्या घटना कधीच्या झाल्या किंवा काय झाल्या ह्याच्या संदर्भातला सर्व उहापोह जो आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे. परंतु एक गोष्ट मी वारंवार आपल्याला सांगतो की ही जी अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याचं पहिल्यांदा भारतामध्ये ह्या केसमुळे हा केवळ उद्धव ठाकरे किंवा शिंदे शिवसेना कोणाची वगैरे हा एवढा मुळात मुद्दा नसून हा संपूर्ण भारताला लागू असणारा अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतरबंदी कायदा जो आहे त्याच्या संदर्भात उहापोह चालू आहे. त्याच्यामध्ये जे त्यांनी जे संविधान प्रत्येकाने स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन तयार केलं होतं, घटना तयार केली होती, त्या संदर्भात कपिल सिब्बल साहेब त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करून सांगत आहेत की कुठली घटना होती, काय घटना होती, घटनेमध्ये कोणत्या तरतुदी येतात, त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालय आता तो विचार करून निर्णय देणे अपेक्षित आहे.
सर, आपण सुद्धा सोबत राहा या चर्चेमध्ये अशी विनंती आहे. अभय सर, एकंदरीतच आता जो युक्तिवाद झाला त्याचे काही प्रमुख मुद्दे समोर आलेत ते मी वाचते आणि मग पुन्हा एकदा आपण चर्चा करूयात. अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीश यांनी म्हटलं. तर दुसरीकडे अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आणि त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यावेळी तुमची संख्या किती होती हा सवाल सरन्यायाधीश यांनी विचारला. तर एकूण 55 आमदार होते आणि शिंदेंकडे 39 आमदार गेले असं उत्तर सिब्बल यांनी दिलंय. पुढे गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटीसकडे दुर्लक्ष केलं असा आक्षेप आणि दावा सिब्बल यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार होती. निवडणूक आयोगानं त्यांनाच मूळ पक्ष म्हणून मान्यता देणं चुकीचं आहे. शिंदेंना आपण मूळ पक्ष असल्याचं सिद्ध करावं लागेल. प्रतोद नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार ठाकरेंना होता. विधानसभा अध्यक्षांनी यावर योग्य तो निर्णय घेतला नाही.